अर्जुन घरच्यांबरोबर बोलत असतो. त्याचे मुद्दे मांडत असतो की जर का हिने सांगितलं तर तुम्ही आम्हाला बोलवणार, आणि आता ही म्हणते की तिच्या मोठ्या जावेला इकडे नाश्ता करायला हवा, तर ती तिची मोठी जाऊ झाली. असं कसं? तुम्ही दूर तोंडी आहात. आणि सगळेजणच चकित होऊन बघत असतात. अर्जुन पुढे पूर्णाजीला हे पण म्हणतो, ह्या घरची सून म्हणून हिने पहिल्यांदा जेवण काहीतरी बनवलं आहे आणि ते सगळ्यांनीच खाल्लं पाहिजे. मग माझ्या बायकोने जेव्हा बनवलेलं तेव्हा तुम्ही कोणीच खाल्लं नव्हतं. तुम्ही तर त्याला हातसुद्धा लावला नव्हतात. हे ऐकून कल्पना, पूर्णाजी, अश्विन सगळेजणच इकडे तिकडे बघायला लागतात. त्यांच्याकडे काही शब्द नसतात बोलायला. सायली नेहमीप्रमाणे अर्जुनला गप्प करत असते, पण अर्जुन आपला सुरूच असतो. अर्जुन म्हणतो, बायको तू काय त्याच्यात विष घातलेलं का? सायली म्हणतो, हो काहीतरीच काय बोलताय. मग माझ्या फॅमिलीने खाल्लं नव्हतं ना ते, म्हणून विचारतोय मी. इकडे मग पूर्णाजी पण त्याचेच शब्द त्याच्यावर टाकते आणि म्हणते, असं आहे ना, मग त्यावेळेला तू म्हणलेलं ना अन्नाचा अपमान होतोय, मग तो खायला पाहिजे. मग आता मी विचारते, तन्वीने जर का बनवलं आहे तर तुम्ही दोघं खात नाही, ते अन्नाचा अपमानच आहे ना. आणि शेवटी अर्जुनला हार मानावीच लागते आणि ते दोघांना तिकडे नाश्त्यासाठी बसावं लागतं. सायली खूपच खुश होते. ते दोघंजणं अर्जुन आणि सायली बसतात आणि एक घास खाल्ल्यानंतर दोघांचे चेहरे बघण्यासारखे असतात. कल्पना आणि पूर्णाजीला माहिती आहे की तो उपमा चांगला झाला नाही आहे, मग का जबरदस्ती करते ती त्या दोघांना खायला, हेच कळत नाही. ते दोघंजणं खातात आणि म्हणतात, हे असं अन्न खायचं आहे. अर्जुन पूर्णाजीला म्हणतो की तू म्हणलेलीस की शिक्षा देणार नाही आहे म्हणून, मग ही काय एवढी मोठी शिक्षा देतेस तू? इकडे पूर्णाजी आणि कल्पना जबरदस्ती करतात त्या दोघांनाही की खा म्हणून, त्याशिवाय उठायचं नाही. काय जबरदस्ती आहे मूर्खांची. ते दोघंजणं कसं बसं एकदाचे खातात. अर्जुन ढकलतो आत आणि त्याच्यावर पाणी पित असतो. अश्विनलाही कळतं की ते चांगलं झालं नाही, पण अश्विनला या दोघीजणी जबरदस्ती नाही करत खाण्याचा, तो तसंच टाकून जातो. इकडे ते दोघंजणं कसं बसं खातात. अर्जुन जाताना तन्वीला म्हणतो, जर का तू प्रेमाने बनवलं असतंस ना तर हे फूड टेस्टी झालं असतं, पण जो आपण विचार करतो तेच ह्याच्यात उतरतं. त्यामुळे तुझा जो विचार होता तोच या जेवणात उतरला आहे. आणि तो तिथून निघून जातो. सगळेजणच तिथून निघून जातात. सायली एकटी असते. तेव्हा तन्वी तिला म्हणते, बघितलंस मी जिंकले ना, मी कशी आवडती सुने आणि तू कशी नावडती सुने. सायली बरोबर तिचा पान उतारा करते. म्हणते, तू जिंकली असं तुला वाटतंय, पण खरं जिंकली मी आहे. कारण जेव्हापासून मी लग्न करून या घरात आली आहे तेव्हापासून मला वाटत होतं की मी या सगळ्यांबरोबर एकत्र बसून जेवावं, आणि ती संधी आज तुझ्यामुळे मला मिळाली आहे. सो थँक्यू, मला खूप बरं वाटलं. आणि ती तिथून आपल्या रूममध्ये निघून जाते. आणि तन्वी म्हणते, शट, मी हे काय केला मूर्खपणा, विचारच नाही केला या सगळ्याबद्दल. सायली आणि अर्जुन आपल्या रूममध्ये असतात. तेव्हा ते दोघं या प्रियाच्या वागण्यावर डिस्कसच करत असतात की कशी वागते आणि ती अजून काय करणार आहे. सायली म्हणते, आपल्याला तिच्या प्रत्येक वागण्यावर शांतपणे तिला थांबवावं लागणार आहे. तेवढ्यातच सायली आपल्या साड्यांच्या घड्या करत असते. ती कपाडात ठेवते आणि त्यातून तो स्कार्फ पडतो जो अर्जुनने त्या बुटीकमधनं घेतलेला असतो सायलीसाठी. ती म्हणते, अहो हा तुम्ही त्या बुटीकमधनं घेतलेला स्कार्फ आहे ना? तो म्हणतो, हो का, काय झालं? तेव्हा ती म्हणते, ही बघा रिसीट. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे साक्षीने जेव्हा घेतलं असेल तेव्हा तिलाही रिसीट मिळाली असेल आणि एक डुप्लिकेट रिसीट दुकानात असेल. आपण जर का ती मिळवली तर कळेल की साक्षी तिच्याच त्या पर्समधनं ते कार्ड पडलं होतं, कारण ती त्या बुटीकमध्ये जायची. आणि ते दोघंच टाळी देतात एकमेकांना आणि म्हणतात, आता आपलं मिशन सुरू. अर्जुन आणि सायली ठरवतात की आपण त्या बुटीकमध्ये जायचं, पण आता आपल्याला असं जाता येणार नाही. त्यामुळे रात्री जेव्हा ते दुकान बंद होईल त्याच्यानंतर जायचं आणि ती रिसीट शोधायची, असं ठरवतात. सायली ब्लँकेट घेऊन मधुभाऊंच्या रूममध्ये जात असते आणि प्रिया बाहेरच सोफ्यावर बसलेली असते. ती बघते की सायली मधुभाऊंच्या रूममध्ये जाते आणि तिला असं वाटतं की काही ना काहीतरी पुरावे आपल्याला मिळतील, म्हणून ती पण सायलीच्या मागोमाग जाते. इथे सायली मधुभाऊंकडे येते आणि म्हणते, तुमच्यासाठी जास्तीचं ब्लँकेट आणलं आहे, तुम्हाला थंडी नाही वाजणार ना? तेव्हा ते म्हणतात, अगं थंडी कसली, खूप उकडतं आहे, आणि हो मी तुमचा AC पण नाही वापरते हां. ती म्हणते, असं काही नाही आहे मधुभाऊ. आणि तेवढ्यातच प्रिया त्यांच्या रूमच्या बाहेर येऊन ऐकत असते. मधुभाऊ आणि सायली हेच बोलत असतात की प्रिया कशी वागते आणि तिने अश्विनशी कसं लग्न केलं हे असं. तेव्हा सायली म्हणते, आपल्याला माहिती आहे ना तिचा स्वभाव. तेव्हा ते दोघं हे बोलतात की प्रियाचा स्वभाव हा असा कसा? कारण मधुभाऊ म्हणतात, मी तुझ्या प्रतिमा आत्याला बघितलं आहे, त्या खूप शांत समंजस वाटतात. तेव्हा सायली पण म्हणते, हो किल्लेदार पण ते पण खूप समंजस आहे, राग येतो पण हा असा नाही. पण प्रियाचा स्वभाव हा असा रागीट चिडचिड असा कसा झाला आहे माहीत नाही. इथे प्रियाला हे ऐकून टेन्शन येतं.
कारण मधुभाऊ आणि सायली हे म्हणतात की तिचा स्वभाव असा काय हे शोधायला हवं. मधुभाऊ म्हणतात की वकील साहेबांनी हे शोधायला हवं की प्रिया त्यांची खरीच मुलगी आहे का. तेव्हा सायली म्हणते त्यांनी तर DNA टेस्ट वगैरे सगळं केलं आहे. मधुभाऊ म्हणतात तरीही अशी काहीतरी गडबड आहे. आणि तेवढ्यातच प्रियाचा फोन खालती पडतो आणि इथे सायलीला वाटतं कोणतरी बाहेर आहे आणि ऐकते, म्हणून ती बाहेर येऊन बघते तर तिकडे कोणी नसतं. मग ती दरवाजा लावते आणि आतमध्ये येते आणि मधुभाऊंना म्हणते आपल्याला इथे काही बोलायला नको कारण प्रिया इकडे आहे. मग हे आधी कळलं नव्हतं का दरवाजा लावून बोलायचं म्हणून. तेव्हा ती म्हणते जाऊन दे, आता तुम्ही आराम करा, मी निघते. आणि ती तिथून जाते. आणि प्रिया म्हणते माझा मोबाईल पडला म्हणून, आता मला कळलं असतं ह्यांचा काय प्लॅन आहे आणि ह्यांना काय पुरावे मिळालेत म्हणून. शी. आणि ती स्वतःवरच राग काढत असते. दुसरीकडे महिपत आणि नागराज खात असतात आणि दारू पित असतात आणि त्या हाच विचार करत असतात की साक्षीला बाहेर कसं काढावं. नागराज म्हणतो आपला प्यादा आहे ना तिकडे, तुम्ही काळजी नका करू. तेवढ्यातच त्यांचं जेवण होतं तेव्हा एक बाई येते तिकडे साफसफाई करायला. नागराज आणि महिपत म्हणतात चला बाहेर जाऊया आणि बोलूया. ती बाई तिकडे साफसफाई करत असते, सगळं खरकटं उचलत असते, जमिनीवर ती पुसते. तेव्हा तिला तो कागद मिळतो जो मधुभाऊनी साईन केलेलं असतं की मी विलासचा खून केला आहे आणि मी आता आत्महत्या करतो, तो वाला कागद. आणि ती म्हणते मी काय करू, फेकू का, नाही पण साहेबांचा हा महत्त्वाचा कागद असेल तर. म्हणून ती तिकडे जवळच ठेवलेली एका फाईलमध्ये तो कागद ठेवते आणि तिथून निघून जाते. इकडे प्रियाची नाटकं सुरू होतात. कल्पना आणि पूर्णाजीला जेवण देऊन ती त्या ताटल्या घेऊन जाते आणि दाखवते की मी किती आदर्श सून आहे. आणि सायली पण किचनमध्येच असते आणि ती सगळं या गोष्टी बघत असते. प्रिया परत या दोघींच्या जवळ येते तेव्हा त्या दोघीजणी म्हणतात अगं तू जेवून घे ना. तेव्हा ती आदर्श सून दाखवण्याच्या नादात म्हणते की नको, अश्विनला येऊन दे मगच जेवेन त्याच्याबरोबर, तो एकटा कसा जेवणार. आणि त्या दोघींना खूप बरं वाटतं. त्या दोघी तिकडून निघून जातात आणि प्रिया तिकडेच बसते. सायली किचनमधनं आपल्या रूममध्ये जाते आणि रागातच बसलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणतो अहो आवरा ना, आपल्याला निघायचं आहे ना. ती म्हणते अहो कसं निघणार, ती प्रिया खालती बसली आहे ना अश्विन भाऊजीची वाट बघत. तो म्हणतो काय, ते ती म्हणते हो ना, आणि आपण तिच्यासमोर निघू नाही शकत ना. आता ती आपला पाठलाग तरी करेल ना, तर घरच्यांना तरी सांगेल आणि तमाशा करेल की बघा दोघं नवरा बायको कसे रात्री अपरात्री बाहेर जातात फिरायला म्हणून. तो म्हणतो हां हे तर पॉईंट बरोबर आहे, पण तुम्ही एक काम करा ना, तुम्ही काहीतरी बहाणा बनवून तिला 2 मिनिटासाठी का होईना तिच्या रूममध्ये पाठवा, म्हणजे आपण इथून पळू. सायली म्हणते अहो ती माझं ऐकणार आहे का, मी सांगेल त्याच्या विरुद्धच ती करणार. तेव्हा अर्जुन तिला एकदम भडकवत असतो की तुम्ही अस्मिताईला आणि तन्वीला कसं पुरून उरला होता तुम्हाला माहिती आहे ना. अहो तुम्ही करू शकता, चला काहीतरी विचार करा तुम्ही. आणि ती एकदम उठते आणि म्हणते हां आलं आहे लक्षात माझ्या, आता मला काय करायला हवं. तुम्ही एक काम करा, तुम्ही आपल्या रूमला लॉक लावून या, नाहीतर ती आपण नाही बघून काय ना काहीतरी शोधाशोध करायला आतमध्ये येईल. मी जाते पुढे. तो म्हणतो ठीक आहे, काय आयडिया आहे बायको.